Heads is a call by Fearless Fighters and heads. फलंदाजी. चला फेअरलेस फायटर्सने नाणेफेक जिंकून फलंदाजी निवडलेली आहे आणि रतन अँड टीमला करायचं क्षेत्ररक्षण. चला करूया आवाजाचा बदल. या राजाची आपलं स्वागत आहे. हेलो लालू, एक कमेंटेटर की इधर आ जा तू जरा 2 मिनट के लिए. हॅलो, धन्यवाद मनीष सर, धन्यवाद अजित सर. आजच्या दिवसातील शेवटचा सामना अर्थातच एका बाजूला फ्लाइंग ईगल्स, एका बाजूला फिअरलेस फायटर. दोन्ही संघ आपल्याला आपल्या या स्पर्धेदरम्यान आपलं वर्चस्व कायम ठेवण्यासाठी संघर्ष करताना आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतील. फ्लाइंग ईगल्स वर्सेस फिअरलेस फायटर्स. फिअरलेस फायटर संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे आणि क्षेत्ररक्षणासाठी पाचारण केलंय ते फ्लाइंग ईगल्स संघाला. राधे राधे फाउंडेशन आयोजित भव्य दिव्य ही टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा अर्थातच राधे राधे चषक 2026 हा थरार गोरेगाव प्रीमियर लीग 2026 आणि या स्पर्धेचं संपूर्ण प्रक्षेपण अर्थातच यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून प्रो लीग स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून संपूर्ण जगभर प्रक्षेपित केलं जाते. आणि या स्पर्धेचा आजचा हा दुसरा दिवस, दुसऱ्या दिवसातील हा अंतिम शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही संघांचा विचार केला तर फ्लाइंग ईगल्स संघाच्या बाजूला गोलंदाजांचा भरणा असलेला हा संघ, फिअरलेस फायटर संघाचा विचार केला तर नक्कीच फलंदाजांचा भरणा असलेला हा संघ आणि दोन्ही संघ तुल्यबळ संघ या स्पर्धेच्या दरम्यान एकमेकांच्या विरोधात उभे टाकलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि नक्कीच फिअरलेस फायटर संघाची प्रथम फलंदाजी करताना मर्यादित 4 षटकांमध्ये धावांचा पाऊस पाडायचा म्हणजेच एक भले मोठं टार्गेट फ्लाइंग ईगलच्या संघासमोर ठेवायचं आणि त्यांच्यावरती दबाव टाकण्याचा प्रयत्न करून पुढच्या फेरीत प्रवेश करायचा, विजय मिळवत संपादन करत पुढच्या फेरीत प्रवेश करायचा. याच इराद्याने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे ती फिअरलेस फायटर संघाने. कारण फिअरलेस फायटर संघाचा विचार केला तर नक्कीच सलामीचा फलंदाज स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता. अर्थातच राधे राधे चषक 2026 ही आकर्षक ट्रॉफी तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळेल आणि त्यांच्यासोबत मालिकावीरसाठी एक भव्य ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. त्याचप्रमाणे मॅन ऑफ द मॅचसाठी असेल, त्याचप्रमाणे जी ट्रॉफी 2026 म्हणजेच राधे राधे चषकच्या ट्रॉफीसाठी या ठिकाणी जे संघर्ष होत आहेत प्रत्येक टीममध्ये, ती ट्रॉफी मात्र इथे आकर्षण आपल्याला पाहायला मिळते. प्रथम क्रमांकासाठी रोख रुपये 40,000 व आकर्षक ट्रॉफी, द्वितीय क्रमांकासाठी रोख रुपये 30,000 आणि उद्याच्या दिवसामध्ये या स्पर्धेदरम्यान आपल्याला प्रेक्षणीय सामना अर्थातच वॉर्ड क्रमांक 51 विरुद्ध वॉर्ड क्रमांक 54 असा प्रेक्षणीय सामना आणि या सामन्यासाठी 21,000 रुपयाचं तब्बल पारितोषिक या ठिकाणी राधे राधे फाउंडेशनच्या वतीने पुरस्कृत केले गेलेले आहे. आणि तेच गोरेगाव प्रीमियर लीगच्या माध्यमातून ही स्पर्धा एक आगळीवेगळी स्पर्धा सर्वांच्या भेटीस येताना आपल्याला पाहायला मिळते. श्री संदीप जाधव संस्थापक असतील राधे राधे फाउंडेशनचे आणि त्यांच्या मार्फत प्रत्येक खेळाडूला या ठिकाणी प्लॅटफॉर्म एक व्यासपीठ मिळवून देण्याचं काम वेळोवेळी केलं जातंय. आणि क्षेत्र कोणतंही असो, क्षेत्रामध्ये अग्रेसर असणारे आमचे श्री संदीप जाधव सर यांना नुकताच डायनॅमिक पर्सनॅलिटी 2025चा अवॉर्ड या ठिकाणी पुरस्कृत केला गेला आहे. अर्थातच नवभारत टाइम्स असेल, टाइम्स ऑफ इंडिया आणि त्याचप्रमाणे महाराष्ट्र टाइम्स यांच्या सर्वेतून जवळजवळ 22 लोकांमधून यांची निवड झाली. तिसरी संदीप जाधव सरांची
आणि डायनामिक पर्सनॅलिटी अवॉर्ड्स म्हटल्यानंतर प्रत्येक गोष्टींचा बारकाईने विचार केला जातो आणि या सगळ्या केलेल्या सर्वेमध्ये प्रत्येक पॉइंटला अग्रेसर ठरलेले आपले श्री संदीप जाधव सर आणि त्यांच्याच माध्यमातून या ठिकाणी गोरेगाव प्रीमियर लीग आपल्याला पाहायला मिळते. मैदानावरती थोड्याच वेळात सामना चालू होईल. फ्लाइंग ईगल्स वर्सेस फिअरलेस फायटर. फिअरलेस फायटर संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे आणि क्षेत्ररक्षणासाठी पाचारण केले. ते फ्लाइंग ईगल्स संघाला मर्यादित 4 षटकांचा हा सामना, 4 षटकांसाठी 4 गोलंदाज आणि पहिलं पॉवर प्लेचं षटक. पहिलं पॉवर प्लेचं षटक म्हटल्यानंतर धावांचा पाऊस आपल्याला जरूर पाहायला मिळेल, कारण फलंदाजी मार्कवरती जर आपण विचार केला तर फ्लाइंग ईगल संघाकडून सलामीचे फलंदाज एका बाजूला प्रशांत आणि एका बाजूला अजित आपल्याला पाहायला मिळतील. दोन्ही धडाडीचे फलंदाज त्यांच्या मनगटांमध्ये मोठे फटके सजवण्याची ताकद नक्की असेल. चौकार षटकारांचे बादशाह समजले जाणारे दोन्ही फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील ते फिअरलेस फायटर संघाकडून आणि त्यांच्याच फलंदाजीच्या जोरावरती कुठेतरी एक भलं मोठं टार्गेट उभारायचं याच हेतूने या सामन्याला सुरुवात होईल. फ्लाइंग ईगल संघाकडून सलामीचा गोलंदाज अर्थातच वैयक्तिक कोट्यातलं पहिलं आणि संघातर्फे पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सूरज गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय आणि सूरजला एक चांगला अनुभव असेल पॉवर प्ले षटक हाताळण्याचा, कारण आतापर्यंत या स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं तर सूरज एक चांगली गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळालाय. म्हणजेच फलंदाजांवरती आपला दबाव टाकण्याचा प्रयत्न त्याने जरूर केलाय, कुठेतरी मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न जरूर करेल तो गोलंदाज सूरज. सामन्याला सुरुवात होते. पहिलाच चेंडू फेकण्यासाठी सज्ज असेल सूरज. फलंदाजी मार्कवरती प्रशांत. पहिलाच चेंडू आणि तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. 30 यार्ड सर्कलमध्येच चेंडू अडवून कोणतीही धाव घेण्यापासून मात्र वंचित ठेवले ते दोन्ही फलंदाजांना. म्हणजे चांगला दबाव टाकण्याचा प्रयत्न केलाय पहिल्याच चेंडूवरती गोलंदाज सूरज आणि त्याला साथ मिळाली ते क्षेत्ररक्षक. पहिल्या चेंडूवरती 0 ही धावसंख्या खर्च करताना आपल्याला पाहायला मिळतोय तो सूरज नावाचा हा गोलंदाज. यावेळी पुन्हा एकदा स्लोअर पद्धतीचा हा चेंडू हलकेच स्टेअर केलाय. या ठिकाणी एक धाव पूर्ण केली. एका धावेने आपलं वैयक्तिक खातं खोलतोय प्रशांत. संघाच्या धावसंख्येचा श्री गणेशा करतोय तो प्रशांत. बिनबाद 1 अशी धावसंख्या 2 चेंडूचा खेळ संपल्यानंतर. दोन्ही संघ नक्कीच विजयासाठी आतुरलेले असतील, कारण त्यांना माहिती आहे यावर्षी जर आपण विजय मिळवला नाही तर पुढच्या फेरीत प्रवेश केला गेला नाही तर मात्र पुन्हा एकदा एक वर्षभर आपल्याला वाट पाहावी लागेल. इथं मात्र पुन्हा एकदा इथे थोडासा फंबल होतो क्षेत्ररक्षणात, मात्र एकच धाव पूर्ण केली जाते. एका धावेने संघाचा धावफलक पुढे सरसावताना आपल्याला पाहायला मिळतोय. बिनबाद 2 अशी धावसंख्या. प्रशांत वैयक्तिक 1 या धावसंख्येवरती, अजित वैयक्तिक 1 या धावसंख्येवरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. यावेळी मात्र सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ती सूरज याची. इथे मात्र फलंदाज प्रशांत मात्र या ठिकाणी त्रिफळाची 2 बाद पडतील. पहिला धक्का बसतोय, पहिला हादरा बसतोय तो फ्लाइंग ईगल संघाला. अर्थातच प्रशांत याच्या रूपामध्ये 1 बाद 2 अशी धावसंख्या. आणि याच गोलंदाजीसाठी नावाजलेला गोलंदाज सूरज याची वर्णी लागते. म्हणजे पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये मोठ्या फटक्यांपासून जरूर वंचित ठेवायचं आणि सोबत धावा रोखून ठेवायचा, याच मानसाने गोलंदाजी करण्याचा इरादा असतो तो सूरजचा आणि त्याच्यामध्ये यशस्वी होताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती निर्धाव चेंडूची सांगता आपण पाहिली होती, त्यानंतर मात्र एकेरी धाव पाहिली, त्यानंतर पुन्हा एकदा एकेरी धाव आणि आता मात्र त्रिफळाचे बाद होऊन परततोय तो प्रशांत. म्हणजेच पहिल्या षटकामध्ये एक चांगलं घवघवीत यश मिळतंय म्हणावं लागेल ते सूरज या गोलंदाजाला. दबाव टाकण्याचा जरूर प्रयत्न होतोय, परंतु अजूनही फिअरलेस फायटर संघाचा विचार केला तर त्यांच्याकडे चांगल्या फलंदाजांचा भरणा असलेला हा संघ. आणि आता मात्र अजित शेलार यावेळी फलंदाजीची धुरा सांभाळण्यासाठी मैदानात आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्यांदा चेंडूवरती हलके स्टेअर केलाय, परंतु थोडासा मिसफिल्ड जरूर झालाय. चेंडू मात्र जातोय सीमारेषाच्या दिशेने आणि इथे मात्र डिक्लर एक धाव प्राप्त केली जाते. संजय एका धावाने मात्र आपलं वैयक्तिक खातं खोलतोय. संघाची धावसंख्या 3, 1 गडी बाद 3 अशी धावसंख्या.
स्ट्राईकला संजय, नॉन स्ट्राईकला अजित. यावेळी मोठा प्रहार करण्याचा जरूर प्रयत्न केला गेला होता, परंतु बॅट आणि चेंडूचा नीटसा संपर्क नाही आणि तदनंतर मात्र निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 3 अशी धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी म्हणजेच पॉवर प्लेच्या षटकामध्ये ज्या प्रकारची गोलंदाजी अपेक्षित असते संघाला, कर्णधाराला, आणि त्याच पद्धतीची पूर्तता करताना आपल्याला पाहायला मिळतोय तो गोलंदाज सूरज. आता मात्र वैयक्तिक कोट्यातलं पहिलं संघातर्फे दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज रतन गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळेल. एक गडी बाद 3 अशी धावसंख्या. या सामन्यामध्ये जर मात्र विजय प्राप्त करायचा असेल फिअरलेस फायटर संघाला प्रथम फलंदाजी करताना, तर मात्र मर्यादित 4 षटकांमध्ये धावांचा डोंगर उभा करावा लागेल, जेणेकरून समोरच्या संघावरती दबाव टाकून सेकंड इनिंग मध्ये आपण विजयाच्या दिशेने वाटचाल करू. आणि याच इराद्याने आता मात्र फलंदाजांना गेअर बदलण्याची गरज असेल, कारण पहिल्या षटकामध्ये नाममात्र 3 धावा जमा केल्यात. म्हणजे सूरज नावाचा गोलंदाज यावेळी दबदबा ठेवण्यात यशस्वी पडला. आता मात्र रतन गोलंदाजी मार्कवरती पहिलाच चेंडू. यावेळी मात्र फुलटॉस घेऊन मारण्याचा जरूर प्रयत्न केला गेला होता, परंतु बॅटवरती टप्पा पडून चेंडू आल्यानंतर हलकेच स्टेअर केलाय आणि एक धाव इथे पळून पूर्ण केली जाते. एका धावेने संघाची धावसंख्या पोहोचते ती एक गडी बाद 4 अशी धावसंख्या. फ्लाइंग ईगल्स वर्सेस फिअरलेस फायटर दोन्ही तुल्यबळ संघ या स्पर्धेदरम्यान आपल्याला पाहायला मिळतात. या स्पर्धेदरम्यान आपलं वर्चस्व कायम ठेवण्यासाठी संघर्ष करताना मैदानावरती पाहायला मिळत आहेत. सुरेख चेंडू. यावेळी मात्र कौतुक करावं लागेल ते गोलंदाज रतन याचं. डिक्लेअर मध्ये एक धाव मात्र निश्चित गणली जाते. 5 ही धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. मैदानावरती दोन्ही संघांचा संघर्ष आपल्याला पाहायला मिळतोय. पावसात छत्री पावसाला थांबवू शकत नाही, मात्र पावसापासून संरक्षण मात्र नक्की देऊ शकते आणि तेच सामर्थ्य छत्रीमध्ये असतं. तसंच सामर्थ्य तुमच्यात पाहावं लागेल. एक धाव पळून पूर्ण केली जाते. एका धावनिशी संघ पोहोचतोय 6 या धावसंख्येवरती. एक गडी बाद 6 अशी धावसंख्या. अतिशय अशी संत अशी सुरुवात आपल्याला पाहायला मिळते ती फिअरलेस फायटर संघाची प्रथम फलंदाजी करताना. आता मात्र विचार करावा लागेल. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी घेतली, पण त्या इराद्याने फलंदाजी होते का हे मात्र पाहणं गरजेचं असेल. आणि इथे मात्र बॅटची एज घेऊन चेंडू जातो यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. इथे यष्टिरक्षक आपलं काम चोख बजावतोय आणि इथे झेलबाद होऊन परतावं लागेल ते फलंदाज अजित याला. म्हणजे अजित पुन्हा एकदा प्रेक्षकांची निराशा करून जाताना आपल्याला पाहायला मिळते. नवीन फलंदाज जयेश. आता मात्र जयेश 4थ्या क्रमांकावरती फलंदाजीला येताना आपल्याला पाहायला मिळतोय. जयेशच्या मनगटामध्ये नक्की ताकद असेल चौकार षटकारांची आतषबाजी करण्याची, मात्र पॉवर प्लेच्या षटकामध्ये त्याची नितांत गरज होती. तो प्लेअर मात्र 4थ्या क्रमांकावरती येताना आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु अजूनही वेळ गेलेली नसेल, अजूनही 2 षटकांचा खेळ असेल या इनिंग मधला आणि दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. 4 चेंडू झालेत, म्हणजे अजूनही 2 चेंडू या षटकाचे बाकी असतील. आणि संघाची धावसंख्येचा विचार केला तर 2 गडी बाद 6 अशी धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय ती फिअरलेस फायटर संघाची. आता मात्र धडाडीचा फलंदाज जयेश मैदानात आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी मात्र पहिल्याच चेंडूवरती जखडून ठेवलंय जयेशला. 0 ही धावसंख्या खर्च करताना रतन आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजेच पुन्हा एकदा बोलबाला गोलंदाज रतन याचा आपल्याला पाहायला मिळतोय. 2 गडी बाद 6 अशी धावसंख्या. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाज रतन सज्ज असेल. फुलटॉसचा चेंडू, परंतु फटक्यामध्ये ताकद नव्हती. कोणताही मोठा फटका मारण्याचा इरादा नव्हता. हलकेच स्टेअर केलाय. एक धाव मात्र डिक्लेअर मध्ये प्राप्त होते. 7 ही धावसंख्या धावफलकावरती. 2 गडी बाद 7 अशी धावसंख्या दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर. पहिल्या षटकांमध्ये 3 धावा खर्च केल्या होत्या. त्या गोलंदाज सूरजने 1 विकेट प्राप्त केला होता आणि त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून गोलंदाजी करताना गोलंदाज रतन आपल्याला पाहायला मिळालाय. 4 धावा खर्च करतोय, 1 विकेट प्राप्त करतोय. म्हणजेच दोन्ही गोलंदाज घवघवीत यश प्राप्त करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत ते फ्लाइंग ईगल्स संघाकडून. म्हणजे आता राहिलाय खेळ या इनिंगचा 2 षटकांचा. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. या 12 चेंडूंमध्ये किती धावा जमा करतील फिअरलेस फायटर संघाचे फलंदाज हे मात्र पाहण्याजोगं असेल. आणि नक्कीच आपण संध्याकाळच्या सत्रामध्ये जे सामने पाहतोय ते कमी स्कोरचे, अर्थातच
कमी स्कोरचे सामने असले तरी मात्र रोमहर्षक सामने प्रेक्षकांच्या भेटीस येताना आपण पाहिलेत. अर्थातच गोरेगाव प्रीमियर लीगची ही स्पर्धा आपण अनुभवतोय. राधे राधे चषक 2026 हा थरार आपण अनुभवतोय आणि प्रत्येक संघ या स्पर्धेमध्ये आपल्या संघाचं नाव रोशन करण्यासाठी या स्पर्धेमध्ये राधे राधे चषक 2026च्या चषकावरती नाव कोरण्यासाठी मात्र अतोनात प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि यावेळी प्रयत्न करताना पाहायला मिळत आहे ते फिअरलेस फायटर संघ त्यांच्या विरोधात फ्लाइंग ईगल संघ. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 7 अशी धावसंख्या फिअरलेस फायटर संघाची. प्रथम फलंदाजी करताना यावेळी मात्र मोठा स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडूला सरळ पाठवलंय सीमारेषा पार. पंचांचा निर्णय येणं बाकी असेल. फ्लाइंग ईगल्स वर्सेस फिअरलेस फायटर. फायटर संघाने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी आणि त्या फलंदाजीला भेदक गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली ती फ्लाइंग ईगल्स संघाकडून. अर्थातच सलामीचा गोलंदाज सूरज, तदनंतर रतन आणि आता मात्र अभिषेक गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्याच चेंडूवरती नक्कीच घणाघाती प्रहार झालाय, परंतु चेंडू डिक्लेअर झोन मध्ये आहे का सीमारेषा बाहेर हे मात्र पाहणं औचित्याचं असेल. राधे राधे फाउंडेशन आयोजित भव्य दिव्य ही टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा राधे राधे चषक 2026 हा थरार आपण अनुभवतोय. तिसरं षटक प्रगतीपथावर. अभिषेक याचं पहिल्याच चेंडूवरती मोठा प्रहार केलाय. पंच आताचा निर्णय सांगा. चला, पंचांचा निर्णय अंतिम असेल. पंच आपला निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा आणि लगेचच सामन्याला सुरुवात करा. सहा धावा. नक्कीच या 6 धावांशी संघाची धावसंख्या परावर्तित होताना आपल्याला पाहायला मिळते. म्हणजेच 13 ही धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. 2 गड्यांच्या मोबदल्यात ज्या फटक्याची नितांत गरज होती तो फटका मात्र निघालाय फलंदाज संजय याच्या बॅटमधून. या 6 धावांशी संघ पोहोचतोय 13 या धावसंख्येवरती. 2 गडी बाद 13 अशी धावसंख्या फिअरलेस फायटर संघाची. प्रथम फलंदाजी करताना आता मात्र धावसंख्या गती घेताना प्राप्त होताना आपल्याला पाहायला मिळते. आणि फ्लायल सिंगल संघाकडून अभिषेकच्या पहिल्याच चेंडूवरती मोठा घणाघाती प्रहार केलाय तो फलंदाज संजय याने. आता मात्र अभिषेकला आपल्या गोलंदाजीच्या शैलीमध्ये आपल्या गोलंदाजीच्या कौशल्यपणाला लावावं लागेल, जेणेकरून या अगोदरच्या गोलंदाजांनी जो पॉइंट रोवलाय म्हणजेच सूरजने फक्त 3 धावा खर्च केल्यात, रतनने 4 धावा खर्च केल्यात आणि अभिषेकने याने आतापर्यंत पहिल्या चेंडूवरती 6 धावा खर्च केल्यात. म्हणजे कुठेतरी गोलंदाजी थोडीशी आपल्याला पहिल्याच चेंडूवरती मोठा घणाघाती प्रहार करताना पाहायला मिळालाय तो फिअरलेस फायटर संघाच्या फलंदाजाचा. यानंतर मात्र नक्कीच गेअर बदललेले फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील संजय आणि जयेश, कारण नितांत गरजेचे असतील मोठे फटके मारण्याची, संघासाठी एक मोठी टोटल उभी करण्याची नितांत गरज असेल आणि त्याच इराद्याने फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतील ते दोन्ही फलंदाज. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा अभिषेक तयार दुसरा चेंडू घेऊन.
यावेळी मात्र भरकटलेला मारा, पंचांचे दोन्ही हात जमिनीला समांतर प्लस एक डिक्लेअर म्हणजेच 2 धावा या ठिकाणी गणल्या जात आहेत. 2 धावांशी संघ पोहोचतोय 15 या धावसंख्येवरती. 2 गडी बाद 15 अशी धावसंख्या. या सामन्यामध्ये विजय प्राप्त करायचा असेल तर दोन्ही संघांना या ठिकाणी घाम गाळण्याची गरज असेल. घाम गाळावा लागेल, कारण मित्रांनो पाण्याने आंघोळ केलेला माणूस फक्त पोशाख बदलतो, पण घामाने आंघोळ केलेला माणूस नक्कीच इतिहास घडवतो. तुम्हाला इतिहास घडवायचा असेल तर असे मात्र मोठे टोलेबाजी फलंदाजी करावी लागेल, परंतु इथे फटक्यामध्ये ताकद नव्हती आणि तदनंतर मात्र काऊ कॉर्नरचा क्षेत्ररक्षक घेऊन झेल टिपतोय. इथे मात्र झेल बाद होऊन परतावं लागेल. ते संजय याला तिसरा गडी बाद होतोय. तो फिअरलेस फायटर संघाचा 3 गडी बाद 15 अशी धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना अभिषेकाच्या पहिल्याच चेंडूवरती मोठा घणाघाती प्रहार जरूर पाहायला मिळाला होता तो संजयाच्या बॅटमधून. तदनंतर मात्र वाईड चेंडूची फेकी केली होती ती अभिषेकने आणि आता मात्र पुनरागमन करताना आपल्याला पाहायला मिळतोय तो अभिषेक एक चांगला साधा सोपा झेल देण्यास भाग पाडले तो फलंदाज संजय याला. इथे मात्र संजयला झेलबाद होऊन परतावं लागतंय. संजयची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज बंटी मैदानात सरसावताना आपल्याला पाहायला मिळतोय. फ्लाइंग ईगल्स वर्सेस फिअरलेस फायटर आजच्या दिवसातील हा शेवटचा सामना आणि या सामन्यातील विजयी संघ नक्कीच टॉप 6 मध्ये प्रवेश करणार आहे. यासाठी दोन्ही संघ या ठिकाणी संघर्ष करताना आपल्याला मैदानावरती पाहायला मिळत आहेत. स्ट्राईकला असेल तो बंटी, नॉन स्ट्राईकला असेल तो जयेश. जयेशला मात्र स्ट्राईकला यावं लागेल. आपल्या संघाची धावसंख्या मोठी उभारायची असेल तर स्ट्राईक आपल्याकडे रोटेट करून मोठी फटकेबाजी करावी लागेल आणि त्याच इराद्याने दोन्ही फलंदाज आता मात्र सज्ज असतील. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय अभिषेक. यावेळी खोदून मारण्याचा प्रयत्न, एक धाव निश्चित मिळेल आणि एका धावेवरती समाधान, कारण जयेशला माहिती आहे स्ट्राईक जर माझ्याकडे ठेवली तर मी टोले जंग फटकेबाजी करू शकतो आणि त्याच इराद्याने स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्याचा मानस जयेशचा आपल्याला दिसून येते. 16 ही धावसंख्या धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यात आपल्याला पाहायला मिळते. बराच काळ जयेश नॉन स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळाला होता, तो जयेश आता मात्र स्ट्राईकला येतोय. गोलंदाजी मार्कवरती अभिषेक आपल्याला पाहायला मिळतोय. या चेंडूवरती मोठी प्रहार करेल का? इथे मात्र एक बाईकच्या स्वरूपात धाव मिळते, म्हणजेच 17 ही धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. चार चेंडूंचा खेळ संपलाय. तिसऱ्या षटकाचा 4 चेंडूंचा खेळ संपलाय, म्हणजे अजूनही या षटकाचे 2 चेंडू बाकी असतील आणि जयेश मात्र स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे या 2 चेंडूंचा खरपूस समाचार घेण्यासाठी जयेश सज्ज असेल का गोलंदाज अभिषेक आपल्या गोलंदाजीमध्येच्या शैलीमध्ये एक आगळा वेगळा करिश्मा करेल का, हे मात्र पाहण्याजोगं असेल. इथे मात्र पंचांचे दोन्ही हात जमिनीला समांतर म्हणजेच वाईड थोडीशी दबावात. हा इथे मात्र एक धाव गणली जाते. 18 ही धावसंख्या धावफलकावरती. थोडासा दबावाखाली गोलंदाजी करताना अभिषेक आपल्याला पाहायला मिळतो, कारण स्ट्राईकला जयेश नावाचं वादळ समोर उभं असेल. यावेळी मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जयेशचा. इथे मात्र क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय आणि एक साधा सोपा झेल आपल्या गोदीमध्ये विसावून घेतोय. म्हणजेच चांगलं सुयश म्हणावं लागेल ते अभिषेक याला. भले दबावाखाली गोलंदाजी करताना आपण ज्याला पाहिलं होता, तदनंतर मात्र एक चांगली विकेट प्राप्त करताना आपल्याला पाहायला मिळतोय. चौथा गडी बाद होताना आपल्याला पाहायला मिळेल तो फिअरलेस फायटर संघाचा 18 या धावसंख्येवरती. म्हणजे अजूनही या षटकाचा एक चेंडू शिल्लक असेल. एक सुरेख झेल टिपला होता क्षेत्ररक्षकाने. नक्कीच कौतुकास पात्र ठरणारा हा क्षेत्ररक्षक आणि तेवढीच साथ गोलंदाजाला देण्याचा मानस त्या क्षेत्ररक्षकाचा आपल्याला पाहायला मिळालाय. फ्लाइंग ईगल्स वर्सेस फिअरलेस फायटर. फिअरलेस फायटर संघाने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजीचा निर्णय आणि आतापर्यंत धावा जमा केल्या ते 4 गड्यांच्या मोबदल्यात 18 ही धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय. यावेळी मात्र पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. इथे पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक झेल खाली. इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा आपल्याला पाहायला मिळतंय ते फ्लाइंग ईगल्स संघाकडून. पुन्हा एकदा धक्का देताना आपल्याला पाहायला मिळतोय
तो फ्लाइंग ईगल संघ फिअरलेस फायटर संघाचा फलंदाज झेलबाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय निशांत. 5 गडी बाद 18 धावसंख्या धावफलकावरती तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर. आता मात्र शेवटचं हाणामारीचं षटक. या हाणामारीच्या षटकामध्ये फलंदाज जयेश बाद झालाय, त्याच्यानंतर नितीश बाद झालाय, निशांत बाद झालाय. आता मात्र बंटी आणि बंटीला साथ देण्यासाठी येतोय तो विकी. हे दोन फलंदाज शेवटच्या 6 चेंडूंमध्ये कोणता मोठा गाजावाजा करतील हे मात्र पाहण्याजोगं असेल. प्रत्येक चेंडूवरती मोठे प्रहार करतील का गोलंदाज आपलं वर्चस्व कायम ठेवण्यात यश मिळवेल हे मात्र पाहण्याजोगं असेल. पहिल्या 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 5 गडी बाद 18 धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय फिअरलेस फायटर संघाची. आता मात्र शेवटचं हाणामारीचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज कृष्णा गोलंदाजी मार्कवरती सज्ज. राधे राधे चषक 2026 हा थरार आपण अनुभवतोय. सुरेख चेंडू टप्पा पडल्यानंतर हलकीच उसळी घेतोय. त्यानंतर मात्र फलंदाजाला बीट करून चेंडू जातो यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. यष्टिरक्षक आपलं काम चोख बजावतोय. चेंडू जातोय निर्धाव. पहिल्याच चेंडूवरती 0 धावसंख्या खर्च करताना आपल्याला पाहायला मिळतोय तो कृष्णा. पुढचा चेंडू पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न जरूर झाला होता तो फलंदाज बंटी याचा, परंतु मात्र इथे पुरेपूर अयशस्वी ठरताना आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजेच कुठेतरी जखडून ठेवलंय कृष्णा नावाच्या गोलंदाजाने बंटी नावाच्या या फलंदाजाला. फिअरलेस फायटर संघाची धावसंख्या आतापर्यंत 5 गडी बाद 18 धावसंख्या धावफलकावरती. शेवटच्या षटकाचे 4 चेंडू शिल्लक. 4 चेंडूंवरती मोठे प्रहार करण्यास बंटी सज्ज असेल, परंतु असे फटके मारण्यास कृष्णा गोलंदाजी करेल का पुन्हा एकदा त्याला जखडून ठेवेल हे मात्र पाहण्याजोगं असेल. यावेळी मात्र खराब चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. पंचांचे दोन्ही हात जमिनीला समांतर झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावसंख्या परावर्तित होताना पाहायला मिळते. 19 ही धावसंख्या धावफलकावरती 5 गड्यांच्या मोबदल्यात. अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक असेल या इनिंग मधला. लेग बायच्या स्वरूपात एक धाव मात्र प्राप्त होते, म्हणजेच 20 ही धावसंख्या धावफलकावरती. 5 गडी बाद 20 अशी धावसंख्या. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल या इनिंग मधला. कृष्णा याचा या 3 चेंडूवरती मोठे घणाघाती प्रहार करण्याचा प्रयत्न बंटी याचा वारंवार असफल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी मोठा प्रहार करण्यास सज्ज असेल बंटी, परंतु क्षेत्ररक्षक मात्र तिथे तैनात. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडू अडवतोय, चेंडूची फेकी करतोय, तोपर्यंत एक धावेची लहर मैदानात उमटवली जाते. 21 ही धावसंख्या धावफलकावरती. 5 गड्यांच्या मोबदल्यात फिअरलेस फायटर संघाची प्रथम फलंदाजी करताना मर्यादित 4 षटकांच्या या सामन्यामध्ये एक मोठी टोटल उभी करायची आणि तो इरादा कुठेतरी आता मात्र मागे पडताना आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू जातोय पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये. एका धावेसाठी संघ पोहोचतोय 22 या धावसंख्येवरती. लास्ट चेंडू अर्थातच शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज असेल तो गोलंदाज कृष्णा. फुलटॉसचा चेंडू आणि त्याचा खरपूस समाचार घ्यायचा होता, परंतु फटक्यामध्ये ताकद नव्हती. त्यानंतर मात्र एक धाव पोहून पूर्ण केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करताना दुसरी धाव घेताना इथे मात्र धावा दोन परतावं लागेल. म्हणजेच 6 गडी बाद 23 अशी धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय फिअरलेस फायटर संघाची 4 षटकाच्या समाप्तीनंतर. म्हणजे आता मात्र जिंकण्यासाठी फ्लाइंग ईगल्स संघाला 24 धावा बनवाव्या लागतील त्या मर्यादित 4 षटकांमध्ये. म्हणजे 24 चेंडू आणि 24 धावा बनवाव्या लागतील त्या फ्लाइंग ईगल्स संघाला या सामन्यामध्ये विजय प्राप्त करण्यासाठी, पुढच्या फेरीत प्रवेश करण्यासाठी. आणि याचसाठी दोन्ही संघ मात्र संघर्ष करताना आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतील. हा संघर्षमय कहाणी ऐकण्यासाठी आपण आवाजात बदल करूया. आमचे साथी समालोचक अर्थातच आमचे मार्गदर्शक मनीष पाटील सर यांच्याकडे मी मायक्रोफोन सुपूर्द करतोय. आणि यानंतरच्या इनिंगचं धावतं समालोचन ऐकण्यासाठी आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा राधे राधे चषक 2026 हा थरार. धन्यवाद.
चोवीस धावांची गरज. धन्यवाद राजेशजी. हा वेळापत्रकातला शेवटचा सामना आहे. उद्या आपण खेळवणार आहोत 8:30 वाजता. 3 सामने होतील. त्याच्यानंतर मग टॉप 3 मध्ये जे पोहोचतील त्यांच्यामध्ये बॉल आउट होणार आहे. एक्झिबिशन मॅच होईल, सेमीफायनल होईल आणि फायनल. तर असं उद्याचं वेळापत्रक आहे. पहिले 3 सामने होतील जे तुमच्या वेळापत्रकामध्ये आहेत. मग टॉप 3 मध्ये आपण बॉल आउट करणार आहोत. जो बॉल आउट जिंकेल तो थेट फायनलमध्ये जाईल आणि बाकी 2 संघांदरम्यान सेमीफायनल होणार आहे आणि एक एक्झिबिशन मॅच वॉर्ड क्रमांक 51, वॉर्ड क्रमांक 54. असं उद्याचं वेळापत्रक आहे. बक्षीस समारंभ उद्याच उरकला जाईल या तिसऱ्या पर्वाचा गोरेगाव प्रीमियर लीगचा. 24 धावांचं लक्ष गाठण्यासाठी फ्लाइंग फिअरलेस फायटर्स या संघाकडून 2 फलंदाज ज्यांची अपेक्षा प्रशांत आणि अजित यांची जास्ती धावांची होती एक चांगला स्कोर बनवण्यासाठी, पण तो स्कोर नाही झाला. फिअरलेस फायटर्स या संघाच्या जी अपेक्षा आपण ठेवली होती ती अपेक्षा नाही पूर्ण करता आली. त्यामुळे फ्लाइंग ईगलसाठी हा सामना कागदोपत्री सोपा वाटतोय, पण जे इमॅजिनरी एफर्ट्स आहेत ते एफर्ट्स खूप काही बदल घडवून आणतील या सामन्यामध्ये. तर पाहूया ते इमॅजिनरी एफर्ट्स गोलंदाजांचे कामी येत आहेत का. पहिल्या षटकासाठी बॉलर सज्ज होत आहेत. संजय म्हणजे अजित यांना जी अपेक्षा होती संजय कडून ती अपेक्षा संजयने मागच्या डावात पूर्ण केली आहे का. तर येस केली. एक षटकार आलाय संजयच्या बॅटमधून. म्हणजेच अजित यांना जो विश्वास होता तो विश्वास मागच्या डावामध्ये संजय यांनी टिकवलेला आहे. एक षटकार संजयच्या वतीनं फिअरलेस फायटर्स या संघाला मिळालाय. तोच संजय गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालेला आहे. स्ट्रायकर्स एंडला कॅप्टन रतन आणि नॉन स्ट्रायकर एंडला आहेत कृष्णा. 24 चेंडू 24 धावांची गरज. शेवटचा सामना, शेवटचा डाव. पहिल्याच बॉलवर स्वीप करायची इच्छा होती फलंदाजाची, पण आता लेग बायची 1 धाव मिळते. सुरुवात झालेली आहे स्कोरची. विथ बॅट इन्व्हॉल्वमेंट 1 धाव मोजली जाईल स्कोर शीटवर. 23 चेंडू जिंकण्यासाठी 23 धावांची गरज आहे. आतापर्यंत 5 संघ दाखल झालेले आहेत सुपर 6 स्टेज मध्ये आणि हा 2 संघांपैकी एक संघ कोणता त्यासाठी पुढची 15 ते 20 मिनिटं खूप महत्वाची दोन्ही संघांसाठी, दोन्ही संघांच्या समर्थकांसाठी, या स्पर्धेत थांबण्यासाठी, उद्याच्या दिवशी खेळण्यासाठी ही पुढची 15 मिनिटं खूप महत्वाची आहेत. परफेक्ट बॉल ऑफ स्टंपच्या बाहेरचा. विकेट किपर पोझिशन घेत बॉल अडवतोय. धाव एक्स्ट्राची मिळणार नाही याची काळजी ते घ्यायची होती, पण तसं नाही झालं. ते थोडे बॉक्सच्या पलीकडे सरकले. एक्स्ट्रा रन मिळालेली आहे. 1 धाव मिळते. धावसंख्या पोहोचते 2 वर. प्रयत्न यष्टीरक्षकाचे चांगले होते पण बॉडी बॅलन्स नाही राखू शकले. एक्स्ट्रा रन मिळते. फुल एंड बॉल. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बॅटच्या बाहेरच्या कडेचा संपर्क घेऊन बॉल कव्हर पॉइंटला अडवला जातोय. मिळते 1 धाव. 3 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या 3 झाले. 21 चेंडूचा खेळ बाकी आणि 21 धावांची गरज. प्रतिकार हा जो तुमचा अधिकार आहे तो तुम्हाला करावाच लागेल. प्रतिस्पर्धी संघामध्ये जरी तुमचा मित्र असेल तरी सुद्धा हा लढा जिंकण्यासाठी ती मैत्री काही वेळासाठी विसरावी लागेल. मैदानाच्या आतमध्ये असताना आपण फक्त प्रतिद्वंद्वी आहोत. मैत्री मैदानाच्या बाहेर हेच मनात ठरवावं लागेल. 3 चेंडूचा खेळ संपलाय. 3 धावा. स्टेप आउट झाले. बॅटच्या आउट साइड एज. बॉल जाईल बॅकवर्ड पॉइंटला. आणखीन 1 धाव मिळेल डिक्लेरेशन झोनची. आतापर्यंत षटक चांगलं सांभाळलेलं आहे गोलंदाज संजय यांनी. 4 चेंडूचा खेळ संपलाय. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 24 पडला करताना 4 धावा झाल्यात. अजूनही 20 ची गरज. 20 चेंडू. स्ट्रायकरला फलंदाज आहे ते म्हणजे आता कृष्णा. पुढचा बॉल संजय. ड्राईव्ह केले पण गॅप शोधण्याचा प्रयत्न गडबडला. बॅकअप होतं कव्हर पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाला. अजित येत आहेत बॉल अडवण्यासाठी. 1 धाव मिळेल. धावसंख्या पोहोचते आता 5 या आकड्यावर. जिंकण्यासाठी 19 चेंडू 19 धावाची गरज. पहिला सामना आणि शेवटचा सामना लीग मधला
नेहमीचा लक्षात राहतो. लीगचा हा शेवटचा सामना आहे. ग्रुप ए, ग्रुप बी, ग्रुप सी प्रत्येक गटाचे सामने जवळपास संपलेत. हा शेवटचा सामना ग्रुप सी चा. स्टेप आउट होऊन ऑन साइडला क्रॉस बटेड स्ट्रोक, शॉर्ट मिड विकेटला शतरक्षक तैनात होते. शरीराचा संपर्क होऊन बॉल डायव्हर्ट झालाय. पाहूया धावा किती मिळतील. या 2 धावा मिळतील, कारण शरीराचा संपर्क झालाय तेव्हा 1 धाव पूर्ण झाली आणि नंतर बॉल डिक्लेरेशन झोन मध्ये गेलाय, म्हणून 1 आणि 1 2. धावसंख्या पोहोचते 7. पहिल्या षटकाचा खेळ संपला. आवश्यकता आता 17ची. बॉल शिल्लक आहेत 18. 18 चेंडू 17 धावा. 18 बॉल 17. चला पंच डिस्कस करतील. पंच डिस्कस करू, आम्हाला कळवा. 1 आहे का, 1 आहे का, 2 आहे. चला पंच आम्हाला कळवा. पंचाने 2चा इशारा केला. आपण करेक्ट करा आणि आम्हाला माहिती द्या, तशी आम्ही इकडे नोंद करू. चला पंच किती. हा, पंचाने 2चा इशारा केलाय. चला 2 धावा मिळतील. 2 धावा वाढतायत. धावसंख्या 7 झाले. 17ची गरज आहे. 1-1 धावेचं महत्व आता प्रत्येकाला ठाऊक आहे. पहिल्या डावात फलंदाजी करताना तो जोर नाही लागला. आता गोलंदाजी करताना तो जोर लावावा लागेल गोलंदाजांना. आणि म्हणूनच दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज येत आहेत. मोबीन येत आहेत सेकंड ओव्हर साठी. वन हॅज टू डिलिव्हर्ड इकॉनॉमिकल ओव्हर. एकाला तरी इकॉनॉमिकल षटक हाताळावंच लागेल, जे 3 किंवा 4 धावांचं असायला हवं. कारण पहिल्या षटकात 6 धावा जोडायच्या होत्या जर आपण अभ्यास केला आस्किंग रन रेटचा, पण धावा आल्या 7. त्याचमुळे आता पुढच्या 3 षटकांपैकी एक षटक तरी किमान 3 धावांचं असलंच पाहिजे. आज सॅटर्डे आहे, हाफ डे. आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसतो. उद्याची सुट्टी, वर्षाची पहिली सुट्टी. तर 18 चेंडू आणि 17ची गरज आहे. 18 बस 17. तर चला सामना चालू ठेवा. या गोष्टी तर होतच राहतील, पण आता पुन्हा एकदा सिरियसनेस असायला हवा. हा सामना दोन्ही संघांसाठी महत्वाचा असल्यामुळे पाहूया. पहिल्या षटकात तर चांगलं काम गोलंदाज संजयने केलंय, पण आता इतर 3 गोलंदाजांना चांगली कामगिरी करण्यासाठी प्रयत्न द्यावे लागतील. तर 18 चेंडू 17. चला सामना थोडा वेळासाठी थांबला होता, पण प्लीज जास्त वेळ थांबू देऊ नका. एक रिदम असते कुठल्याही सामन्याची, कुठल्याही डावाची. मोबीन परफेक्शन, वाईड यॉर्कर ॲट हिज बेस्ट. सुरुवात अशीच असायला हवी होती या दुसऱ्या षटकाची, आणि ती सुरुवात मोबीने दिलेली आहे. घाबरून नाही चालणार. भीती तुमच्यात आहे तर हे क्रिकेटचं मैदान तुमच्यासाठी नाहीये. जिंकायचं असेल तर मग स्वाभिमान टिकवावा लागेल, आणि मोबीने पहिल्याच बॉलवर ते करून दाखवलंय. वेग योग्य, त्यानंतर अचूक टप्पा, ऑफस्टमच्या बाहेरचा बॉलिंग पाथ, पहिला बॉल डॉट. पुढे सरकून खेळलाय, झेल पॉइंटला देऊन फलंदाजाचा संपलाय खेळ. धक्का पहिला बसतोय टीम फ्लाइंग ईगल्सला. विकेटचा रकाला भरतोय मुबीन. हा बॉल वजनाने हलका आहे, त्याचमुळे तुम्हाला आणखीन जास्त ताकद लावावी लागेल. त्यातल्या त्यात जर बॅटच्या मध्यावर बॉल नाही कनेक्ट झाला तर मग झेलचीच्या स्वरूपात बाद होण्याची शक्यता वाढते, आणि तेच पाहायला मिळालं. बॅटची बाहेरची कडा घेऊन बॉल पॉइंट क्षेत्ररक्षकाच्या हातात जाऊन विसवला. कुठली चूक क्षेत्ररक्षकाने नाही केली आणि मुबीनने सफलता मिळवून दिलेली आहे. पुन्हा एकदा पुनरागमन होते फिअरलेस फायटर्स या संघाचं. 2 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या झाले 7. आवश्यकता अजूनही आहे 17 धावांची. बॉल शिल्लक आहेत 16. 16 चेंडू 17 धावा. 16 बॉल 17. पुढचा बॉल पुन्हा एकदा मुबीन. सुरुवात या षटकाची उत्तम दर्जाची केलेली आहे. जसा मी काल देखील उल्लेख केला होता की तुमच्या कामाचा दर्जा असेल वरचा तर मग तुमच्याच नावाची होईल चर्चा. चर्चेस पात्र ठरलाय मुबीन. पुढचा बॉल ऑप्शनच्या बाहेरचा बॉल. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण थोडं चुकलं, बॉल डायव्हर्ट झाला. एकदा पूर्ण झाली, दुसरीचा प्रयत्न होता पण प्रयत्न थांबवलेले आहेत.
एक धाव वाढते, धावसंख्या पोहोचते 8 वर. जिंकण्यासाठी 16ची गरज. बॉल शिल्लक आहेत 15. 15 चेंडू 16 धावा. फिअरलेस फायटर्स कडून मोबेनने हे षटक चांगलं सांभाळले आतापर्यंत. स्ट्रायकर साईडला फलंदाज आहे ते म्हणजेच रतन, जे कॅप्टन आहेत टीमचे. कॅप्टन हे पद तुम्हाला असंच मिळत नाही, त्यासाठी तुमच्याकडे असावी लागते गुणवत्ता. आतापर्यंत रतनची गुणवत्ता पाहायला मिळाले, पण या सामन्याचा जर आपण आढावा घेतला तर हे षटक आतापर्यंत चांगलं सुरू केलं मुबीनने. 3 चेंडूमध्ये फक्त 1 धाव खर्च करताना 1 विकेट मिळवली. जी मागणी या षटकाची होती ती मागणी आतापर्यंत पूर्ण केली. पायांची स्ट्राईड मोठी करून स्ट्रोक एक्झिक्यूट करायचा होता लॉंग ऑनला रतनला, पण रतनला नाही मिळत रन. येतोय हा 4था बॉल डॉट. 4 चेंडूचा खेळ संपलाय, धावसंख्या थांबले 8 वर. इकॉनॉमिकल ही भूमिका महत्वाची होती. अंडर प्रेशर बॉलिंग क्लास चालले गोलंदाज मुबेनची. संघर्ष त्यांनाच निवडतो ज्यांच्यात लढण्याची क्षमता असते, आणि ती क्षमता आतापर्यंत मुबेनची या षटकात पाहायला मिळाली. पुढचा बॉल, पण आता बघा ताकद माझ्याकडे पण आहे. तुम्ही कितीही लावत ताकद, जा मी नाही वाकत. षटकार साधावा. चौदा झाले आहेत आणि आता 13 चेंडू 10 धावांची गरज आहे. एक स्ट्रोक आणि जे दडपण प्रतिस्पर्धी संघावर टाकलं होतं गोलंदाज मुबीनने, ते दडपण पूर्णतः आता कमी झालेलं आहे. अगदी पुढे ठेवला बॉल. ड्रायव्हिंग लेंथवर बॉल होता, एलिव्हेशन द्यायची गरज होती. ताकद झोकली, व्ही मध्ये खेळले, लॉंग ऑन क्लिअर केलं आणि पूर्णपणे आता रतनने आपल्या संघासाठी 6 रन बनवलेले आहेत. धावसंख्या 14. जिंकण्यासाठी 10ची गरज. बॉल शिल्लक 13. दुसऱ्या षटकातला हा शेवटचा बॉल घेऊन बॉलिंग ट्रॅकवर पंचांच्या डावीकडून सज्ज होतोय गोलंदाज मुबीन. लास्ट बॉल ऑफ सेकंड ओव्हर. जिद्द असायलाच हवी, जिंकायचंय, ते स्वप्न पूर्ण करायचंय. त्यासाठी विकेट किपर चुकले. बॉल मागे डॉट बॉल येऊ शकला असता, पण बॉल गॅदर नाही झाला. 1 धाव मिळते, धावसंख्या झाली ती म्हणजेच 15. जिंकण्यासाठी 12 चेंडू 9 धावांची गरज. 12 बॉल्स 9 रन्स रिक्वायर्ड टू विन. 12 चेंडू 9 धावा. त्या काकांनी बॉल कुठे फेकला? काकांना कुठे फेकायचा आता बोलतो काका. ओव्हर 50 एक फॉर्मॅट ठेवला पाहिजे ना. का आहे क्रिकेट आहे गोरेगाव मध्ये, आणि त्यांचाच वारसा घेऊन या सर्व तरुण खेळत आहेत. प्रत्येक वर्षी नवीन खेळाडू तुम्हाला पाहायला मिळत आहेत. मला असं वाटतं कमी वयाचा खेळाडू जर या गोरेगाव प्रीमियर लीगचा कोण असेल तर तो अशरफ आहे, जो काल तुम्हाला खेळताना पाहायला मिळाला. अशरफ सर्वात जास्त वयाचा कोण आहे यासाठी एक कॉम्पिटिशन ठेवावं लागेल, कारण कोण त्यांचं वय सांगणार नाही की जास्त. मंचेकर भाऊ, सर्वात जास्त वयाचा खेळाडू कोण आहे? पण तुम्ही खेळत नाही आहेत. त्यांना इंटरेस्ट नाही मिळाली. मंचेकर काकांना द्यायला भाऊ नाही. आता तुम्ही मला मला भाऊ म्हणालात, मग तुमचं वय जास्त कसं असेल? वंशेकर भाऊ आहेत. आपण हा सामना संपल्यावर थोडक्यात बोलूया. फक्त तुम्हाला ओव्हर मध्ये ट्रान्सफर करतो. हा अपर कट खेळायची होती, पण त्या ठिकाणी नाही प्रयत्न यशस्वी झाला. मुबीनचं षटक संपलंय आणि त्या जिंकण्यासाठी आवश्यकता होती ती म्हणजेच डॉट बॉल आला अंपायर ना. अंपायर डॉट बॉल ना. आमचे कॉमेंटेटर अजित आलेत. वा, अजित गोलंदाजीसाठी सज्ज झाले. पहिला बॉल डॉट अजितचा आलाय. पुढचा बॉल फोर्स केलाय. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफचे, बॉलवर पोहोचतील. 1 धाव पूर्ण केली जाते. अजित कडे कॅपेबिलिटी आहे. जितके चांगले ते बोलतात तितके चांगले ते खेळतात सुद्धा, त्याच प्रमाण ते देत आहेत. दुसऱ्या बॉलवर सिंगल मिळाली. पहिला बॉल डॉट आला. अजूनही सामन्यामध्ये खूप काही बाकी आहे. 10 चेंडूंचा खेळ बाकी. 10 चेंडूमध्ये आवश्यकता आहे 8 धावांची. 10 चेंडू 8 धावा. अजित पुढचा बॉल द्यायचं तर सर्वोत्तम द्यायचं, पण द्यायचं किती आणि केव्हा आणि कधी? पिचिंग लाजवाब, पण बॉल आउट ऑफ वाईड लाईन, त्याचमुळे एक्स्ट्रा मिळाले. बॅक ऑफ द हँड खूप चांगली करतात गोलंदाजी अजित, पण यावेळेस प्रयोग चुकला.
वेग वाढवलाय विकेट किपर अभेद्य भिंतीप्रमाणे विराट कंप्रेसिव्ह स्ट्रेन बॉल त्यांनी अडवलाय त्यांना माहिती आहे की एक एक धाव वाचवायची आहे त्यामुळे तो प्रयत्न पूर्ण शरीर झोकलं होतं हा बॉल अडवण्यासाठी येतोय डॉट बॉल धावसंख्या 17 झाले जिंकण्यासाठी आवश्यकता 7ची पुढचा बॉल आणखी एक आपण बार बॉल हवेत आहे बॉल जाईल डिक्लेरेशन झोन मध्ये मिळते एक धाव अजित कडे जबरदस्त पेस आहे त्या पेसवर कंट्रोल ठेवत असताना चांगली गोलंदाजी त्यांनी आतापर्यंत हाताळलेली आहे एक दोन मोके त्यांनी बनवले पण सुदैवानं फलंदाज बचावलेले आहेत धावसंख्या 18 झाले जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 6 धावांची 8 चेंडू 6 धावा पुढचा बॉल उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न चुकलेला आहे येतोय डॉट बॉल 7 चेंडू जिंकण्यासाठी 6ची गरज समालोचन करताना चौफेर शाब्दिक चकमक त्यांनी खेळली आणि आता गोलंदाजी करताना तिकड गोलंदाजी जर तुमच्या संघाची गोलंदाजी टाईट असेल तर मग तुमचं भविष्य ब्राईट आहे 7 चेंडू 6ची गरज पुढचा बॉल टाईट बॉलिंग बाय अजित फॅन्टॅस्टिक काउंटर अटॅक अजितच्या वतीनं पाहायला मिळाला सामना शेवटच्या षटकात पोहोचला 6 चेंडू 6ची गरज अभी खेल खत्म नहीं है बिड़ू अभी तो बहुत टाइम है 6 बॉल पे 6 रन चाहिए लास्ट तक बोल नहीं सकते कौन जीतेगा और अजीत की बहुत ही बढ़िया बॉलिंग का प्रदर्शन किया है उन्होंने जिस तरह कॉमेडी करते उसी तरह उन्होंने बॉलिंग का भी प्रदर्शन करके दिखाया है और अपने खिलाड़ी का मनोबल बढ़ाया है और खचाखच भरा हुआ ये स्टेडियम कहीं भी थोड़ा भी जगह नहीं है इतने खचाखच भरा 6 बॉल पे 6 रन चाहिए देखना है अभी कौन अपने टीम के लिए बढ़िया योगदान देता है मतलब चीटी जाने को भी जगह नहीं है ना चला 6 चेंडू 6ची गरज आहे सामना रंगतदार वळणावर येऊन पोहोचलेला आहे बघा म्हणतात ना की चित्रपट अर्ध्यावर सोडून नाही चालत तसंच क्रिकेटचा सामना सुद्धा अर्ध्यावर सोडून नाही चालत अजूनही सामना दोन्ही संघांच्या अवतीभोवती आहे आणि आता गोलंदाजीचा सर्वोत्तम पर्याय वापरावा लागेल टीम फिअरलेस फायटर्सला फिअरलेस फायटर्सचा तो फिअरलेस परफॉर्मन्स पाहायला मिळालेला आहे पण आता फ्लाइंग ईगल्सला तसाच परफॉर्म द्यावा लागेल कारण एकही मोठा स्ट्रोक आतापर्यंत या डावामध्ये फक्त रतनला वगळलं तर कोणीच नाही खेचलाय पण आता शेवटचे 6 बॉल्स आणि जिंकण्यासाठी 6 धावांची गरज आहे शेवटचे 6 बॉल 6 धावा जर तुम्ही गोरेगाव प्रीमियर लीग खेळताय तर मग तुम्हाला तुमच्या प्रयत्नांची पराकाष्ठा करावीच लागेल कारण तर परिसराच्या सामन्याला अनन्यसाधारण महत्व असतं आपण मुंबईच्या 5 लाखाच्या स्पर्धेत हरला तरी चालेल पण या गोरेगाव प्रीमियर लीग मध्ये हरून नाही चालणार पूर्ण वर्षभर तुमची टिंगल उडवली जाणार त्यामुळे जिंकायचंय हेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न द्यावे लागणार शेवटच्या षटकासाठी बॉलिंग ट्रॅकवर येत आहेत विकी 6 चेंडू 6ची गरज स्ट्रायकर साईडला फलंदाज आहे ते म्हणजेच अब्दुल आणि एका बाजूला आहे रतन अजूनही रतन खेळपट्टीवर आहेत पण ते नॉन स्ट्रायकर एंडला आहेत 6 चेंडू 6ची गरज पुढचा बॉल बॅक टू द बॉलर मिड विकेटला क्षेत्ररक्षण चुकलंय विकास होते विकास यांनी बॉल गॅदर नाही केला वेगाने ते बॉलवर पोहोचले होते फक्त एकच धाव मिळालेली आहे 5 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे जबरदस्त सामना म्हणजे तुमच्या अपेक्षेच्या पलीकडचं क्रिकेट या ठिकाणी खेळलं जाते तुम्ही किती वेळा हरलात किती वेळा जिंकला महत्वाचं नाही तुम्ही किती वेळा लढलात हे महत्वाचं आहे आणि ह्या ठिकाणी लढतायत हे दोन्ही संघ एकमेकांना झुंज देत आहेत आम्हाला पराभूत व्हायचं नाही आम्हाला जिंकायचंय तीच भावना आतापर्यंत दोन्ही संघांच्या एकूण एक खेळूंची पाहायला मिळते शेवटचे 5 बॉल्स आणि जिंकण्यासाठी 5 धावांची गरज स्ट्रायकर साईडला फलंदाज आहेत खूप वेळानंतर रतन यांना मोका मिळतो रतन यांच्या एका षटकानंतर ते थोडेसे थांबले होते पण पाहूया या शेवटच्या षटकामध्ये रतन कडून कसा प्रतिकार पाहायला मिळतो एका बाजूला बॉलिंग ट्रॅकवर विकी 5 चेंडू 5 आपण बॉल मागे बॅटची लिडिंग एज घेत एक धाव मिळते 4 चेंडू 4ची गरज म्हणजेच फायनलच्या पहिल्यांची फायनल तुम्हाला आजच पाहायला मिळते फायनल मध्ये काय घडेल हे तर उद्या आपण पाहणार आहोतच पण फायनल मध्ये अशीच कुठेतरी फाईट झाली पाहिजे हीच अपेक्षा प्रत्येकाची 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 4ची गरज पुन्हा एकदा बॉलर तयार विकी स्ट्रायकर एंडला रतन कंपल्सरी चेस गोरेगाव प्रीमियर लीगचा नियम येतोय डॉट बॉल गुड बेस्ट बेटर डिलिव्हरी जबरदस्त बॉलिंग अटॅक
राखून ठेवला होता कॅप्टनने शेवटच्या षटकासाठी. एका बाजूला कॅप्टन आहेत टीम फ्लाइंग ईगल्सचे, पण आता गोलंदाज धाव खाऊन जातो या महत्वाच्या षटकामध्ये. पहिले 3 बॉल त्यांनी योग्य हाताळलेले आहेत, त्याचा फोकस योग्य आहे, ट्रॅक योग्य त्यांनी पकडलाय, पेस चांगला आहे. 3 चेंडू 4 ची गरज, कंपल्सरी चेस. 3 चेंडू 4 धावांची गरज. परिस्थितीला पाठ दाखवायची नसते, परिस्थितीला तोंड द्यायचं असते, आणि तीच गोलंदाजी आतापर्यंत गोलंदाज विकीच्या वतीनं पाहायला मिळाले. 3 चेंडू 4 ची गरज. पुढचा बॉल वेगवान एक्सप्रेस बॉल. जर एखादा स्पीडोमीटर असता तर स्पीडोमीटरचा काटा वाकला असता. इतक्या वेगानं चेंडूच्या हाताळली विकीने केलेली आहे. सामना होता कुठे? 6 चेंडू 6 ची गरज होती, आता सामना आलाय कुठे? 2 चेंडू 4 ची गरज. 2 चेंडू 4 ची गरज. फलंदाज रतन दे दणादण फलंदाजीसाठी ओळखला जातो, पण त्यांना रोखण्याचं काम विकीने केलंय. पण आता मागे काय घडलंय त्या गोष्टीचा विचार न करता पुढे काय करायचंय त्याच गोष्टीवर लक्ष द्यावं लागेल, आणि त्यासाठी चर्चा होते मैदानाच्या आतमध्ये अब्दुल आणि रतनच्या दरम्यान. पाहूया त्या चर्चेनंतर धावांची मदत धाव फलकाला मिळते का? 2 चेंडू 4 धावांची गरज. 2 बॉल 4 रन्स रिक्वायर्ड टू विन. अजूनही सुपर 6 मध्ये कोणता संघ पोहोचतोय त्या प्रश्नाची उकल नाही झाली, त्या प्रश्नाचं उत्तर नाही सापडलं. तो संघ फ्लाइंग ईगल असेल का? तो संघ फिअरलेस फायटर असेल का? अजूनही त्या गोष्टीची चर्चा प्रेक्षक करतायत. प्रेक्षक फक्त चर्चाच करतील, उत्तर तुम्हाला द्यायचंय. हेलो, विकी बहुत ही बढ़िया बॉलिंग का प्रदर्शन कर रहे हैं अपनी टीम के लिए. विकी टाकतोय चिकी, पण रतन नाही मारत आहे, फिकी झाला एकदम. विकी रतनला जखडून ठेवलंय विकीने, त्याला जरा पण हलायचा या डुलायचा मोकाच नाही देत आहे तो. पुढची कॉमेंट्री करतील आमचे भाऊ मोठे. 2 चेंडू जिंकण्यासाठी 4 ची गरज आहे. हा महत्वाचा बॉल रतनसाठी असेल. या शेवटच्या टप्प्यावर आपल्या कामगिरीची छाप सोडण्यासाठी आता पुन्हा एकदा रतनला आपल्या संघासाठी धावून यावं लागेल. 2 चेंडू 4, पण बॉल मागे जातो. 1 चेंडू 3, 1 बॉल जिंकण्यासाठी 3 ची गरज. म्हणजेच एकतर 3 धावा पळून पुढे कराव्या लागतील, चौकार खेचावा लागेल किंवा षटकार खेचावा लागेल, त्याशिवाय पर्याय नाहीयेत. रतनला रोखलेला आहे. या शेवटच्या षटकामध्ये आपल्या कामगिरीची छाप गोलंदाज विकी सोडतोय, आणि ज्यांना आपली छाप सोडायची असते ते मागे होऊन पाहत नाही, आणि म्हणूनच मागच्या 3 षटकांवर लक्ष केंद्रित न करता या षटकावर मला लक्ष द्यायचंय. तीच लक्षपूर्वक गोलंदाजी आता या महत्वाच्या टप्प्यावर विकी या गोलंदाजाकडून पाहायला मिळाले. पण रतनकडे सुद्धा हाय कॅपेबिलिटी आहे, त्याच्याकडे एबिलिटी आहे, त्याच्याकडे क्वालिटी आहे. क्वालिटी आता नाही दाखवणार तर मग कधी दाखवणार? शेवटचा 1 बॉल जिंकण्यासाठी 3 धावांची गरज. रिझल्ट या पुढच्या बॉलवर. सुपर 6 मध्ये फ्लाइंग ईगल्स की फिअरलेस फायटर्स या 2 संघांपैकी एका संघाचं नाव लिहिलं जाईल. ते नाव कोणतं ते पाहूया. 1 चेंडू 3 ची गरज. क्रॉस बॉर्डर खेळलेत, क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगचे बॉलवर पोहोचतायत, जम्प घेत आहेत, सिंगल डबल मध्ये कन्वर्ट केलं जाते. 2 पूर्ण, तिसरी धाव मिसफील्ड. सामना जिंकलाय फ्लाइंग ईगल्स. एक्सपेक्ट द अनएक्सपेक्टेड. दिस इज कॉल्ड क्रिकेट. 2 धावा होत्या पण त्या ठिकाणी बॉल गॅदर नाही झाला बॉलिंग एंडला, आणि त्याचमुळे 3 धावा पळून पूर्ण करत सामना जिंकलाय फ्लाइंग ईगल्सने. अभिनंदन. हार्ड लक टीम फिअरलेस फायटर्स. रतन ठरतायत मॅन ऑफ द मॅच. चला रतन या मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार स्वीकारण्यासाठी प्रदर्शन बॉक्स मध्ये. रतन ठरतायत प्लेयर ऑफ द मॅच. द बिग डे बाय संडे. कल के संडे की बहुत ही बढ़िया बढ़िया क्रिकेट आपको देखने मिलेगा. कल खचाखच भरा हुआ स्टेडियम में, एक भी टिकट खाली नहीं है.